कोणत्या बी अंगाला जर एखाद्या साधूला दुखवायचा प्रयत्न केला, कुठल्या बी अंगाला असू द्या, ते मग काय वरून असू द्या, मधून असू द्या, बाहेरून खालीवरी करण्याचा नाद काही काय जणाला आहे. महाराजाच्या तोंडावर वावा वावा करणार, महाग कुचाकुची करणार, असली नाद आहेत आपल्या लोकांना, असली नादाची माणसाची. त्याच्यामुळे नीट ऐकून ठेवायचं, नीट ऐकायचं. देव वाटली वर्गणी, देव वाटले पैसे द्यायचे, येऊ वाटलं यायचं, नाही तर नाही यायचं. पण जर का बाबा कोण्या साधूला तुम्ही त्रास देण्याचा प्रयत्न करताल तर त्याचे नोहे बरे उभय नोहे. कोणत्याच प्रकारानं तुमचं चांगलं करणार नाही, कारण ह्या लोकांनी अंगाला राख लावलेली असते. चिंतन म्हणून सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा दिडक्या पद्धतीचा संतप्र प्रकरणातील असून तुकोबाराय या भंगाच्या माध्यमातून संत सेवा ही किती मोलाची आहे याचं चिंतन करतात. कसं आहे, या जगात शैव म्हणून 2च आहे. सेवा करायची असली तर 2च योग्यतेचेत, नाही तर तिसरं नाही. एक तर देवा सेवा करायची असेल तर देवाची, आणि नाही जमलं तर देवमान्य संताची. देव आणि देवमान्य संत सोडले तर तिसऱ्याची सेवा केल्यावर बिल निघतीलच याची गॅरंटी नाही. परमार्थाची ओरिजिनल बिल जर बाप्पा काढायची असले तर त्याच्यासाठी एक तर सेवा देवाची, नाही जमली तर देवमान्य संतांची. संत आणि देव याच्या पलीकडे ज्यांनी प्रपंचाची सेवा करण्याचा प्रयत्न केला त्यांची बिलं अडकून राहिली. अडकले तर नाही. गुरुवर्य घुलेबुवा हमेशा सांगायचे, आळंदी वारकरी शिक्षण संस्था, विठ्ठलजी महाराज घुलेबुवा म्हणायचे, ज्याच्यातलं काही वायाला जात नाही त्याचं नाव परमार्थ, आणि ज्याच्यातलं काही कामाला येत नाही त्याचं नाव संसार. विढळ परमार्थातलं वायाला काही जात नाही आणि संसारातलं सरासरी कामाला येत नाही. लक्ष द्यायला लागले. ज्यांनी प्रपंचाची सेवा केली त्यांची बिलं निघालीत का? नाही निघाली. एवढं मग तुकोबाराय जरी असले तरी तुकोबाराय म्हणतात माझं बी बिल अडकलं. लक्षात यायला लागले का नाही? करिता या सेवा कुटुंबाची काही का असं तुम्हाला उघडं वाटलं नाही ना, आमचं आम्ही बघून घेऊ. होय, बरोबर आहे का नाही? संसाराच्या तापे तापलो मी देवा, करीता या सेवा कुटुंबाची सेवा करताना महाराज म्हणतात माझं बी बिल निघलं नाही. नाथ महाराज बोलून गेले. नाथ महाराज म्हणतात प्रपंची जरी सुख जोडे तरी का सेविती गिरीकडे, राज्य टाकून गेले थोडे ते काय वेडे म्हणावे. प्रपंचाचा त्याग करून काही मोजकी लोक डोंगरावर जाऊन बसले. त्यांना माहीत नव्हतं का? त्यांना बायका मिळाल्या नसत्या का? बायका मिळाल्या असत्या, पण त्यांना माहिती ह्याच्यात मजा नाही म्हणून. ह्याच्यात काय नाही? मजा नाही. कारण यांना आजपर्यंत कुणाला समाधान दिलेली बातमीच नाही. कुणी प्रपंचानं समाधान दिलेली प्रमाण आपल्याला पाठ आहे. कुणी बी म्हणायचं की संसारात आमचं बरं आहे म्हणून, कारण बरं नाहीच. कारण मूळ धातू संसरती नावाचा आहे. संसरती म्हणजे सरकत राहणे अर्थाचं जतन करणारा. संमित प्रकारे न संसरती इति नाम संसार, म्हणजे कायमस्वरूपी जो सरकत राहतो त्याचं नाव संसार आहे. माणसाला गप्प बसू देत नाही. शहाण्याची टिंगल करायचा नाद आहे ह्याला. कुणाला? संसाराला शहाण्याची टिंगल करणार. आणि शहाण्याला टिंगल जमती का? हो, शहाण्याला टिंगल जमती का? शहाण्याला टिंगल जमत नाही. आणि संसाराचा खानदानी धंदा एकच, काय? शहाण्याची टिंगल करायची. मग ती टिंगल करायला गेलं की माणसाला वाईट वाटते. बरोबर आहे की नाही? येणे मज भोगाविल्या खाणी नसता छंद लाविला मनी, भुललो मी माझे मनोनी केली बोलानी नसता छंद लाविला मनी, भुललो मी माझे
नसता छंद लाविला मनी नसल्याला भुललो मी माझे म्हणून आणि केली बोळणी विटंबना विटंबना करणार शहाण्याची टिंगल करणार हा धंदा कुणाचा हे तुकाराम नीट बस इकडे बघ तिकडे कुठं बघायला इकडे बघ हा तिकडून इकडे बस शहाण्याची ते आमचं लहानपण सगळंच गेलेलं आहे सगळं शहाण्याची टिंगल करायचा नाद आहे कुणाला संसाराला कुणाला नाद आहे हो मला संसार काय करणार शहाण्याची टिंगल करणार आणि याला टिंगल जमत नाही ना भगवान बोलून गेले 15व्या अध्यायात उलट्या खोपडीचं झाड आहे म्हणले कसल्या खोपडीचं उलट्या खोपडीचं कारण आपल्याकडले झाड जे आहेत त्याच्या मुळ्या कुठे खाली आणि शेंडे वर ही उलट्या खोपडीचं आहे ममय ऊर्ध्वमूलमधः शाखा अश्वत्थं प्राहुरव्ययं छंदांसी यस्य परनानी यस्तं वेद सवेदवित् आणि भगवान त्याच्यावर ज्ञानोबारायांनी टीका केली काय ज्ञानोबाराय म्हणले हे झाडची ऐशे शिनसाळ शिनविणारं झाड आहे दुःख देणारं झाड आहे त्रास देणारं झाड आहे लक्षात आलं का नाही ज्ञानोबाराय म्हणतात ना काय ज्ञानोबाराय म्हणतात ह्याची खोड कसली पावसाळ्याचे दिवस असतात वांबाळ लागलेली काय लागलेली असतात वांबाळ कळती का वांबाळ वेगळी चिकचिक वेगळी झडग वेगळं असतं लक्षात त्याच्यात 2-4 प्रकार वांबाळ लागलेले असतात आणि वांबाळीमध्ये एखाद्याला बैल गुरं ढोरं घेऊन रानात जायचं असं बरोबर आहे का नाही हां रानात जायचं असं मग कसं असतं संजूबा ती दिवसभर टेकाय जागा मिळते का तसल्या वांबाळीत टेकाय जागा मिळते का माणूस कसे तरी आदळून आपटून जनावर घरी आणणार आणि बांधणार त्याच्या डोक्यात महाराज एकच असतं जी बांधायची आणि बाजाव पडायचं भाकरीचा विचार नाही काही नाही जावं होईन तेव्हा खाऊ लक्ष द्यायला लागले का नाही पण ती सगळे बांधाय सापडत आहेत पण गोरं सापडत नाही का हा गोरं सापडत आहे का सांगा गोरं सापडत नाही मग शहाणा जाणकार काय करणार हिरव्या गवताची पिंडी हातात घेणार कशाची गवताची घासाची आणि त्याला चुचकारणार कुणाला गोहऱ्याला चुचकारणं कळतंय ना इकडं हा चाल या 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 गोण्या गोण्या या 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 कळायला लागलं का नाही आणि जरा पिटी बंद करायची का हां मला जरा कमी जास्त वाटायला थोडंसं मग काय होते स्वर जरा मला येऊ आहे ते थोडं वाढवावं लागेल चुचकारणं तर कळत असं ना चुचकारणं तर थोडं वाढवायचं मग त्या गोहऱ्याला असं चुच करायचं आणि चुचकारून हिरवळीला बघून गोहरं जवळ आलं की धरायचं आणि बांधायचं ज्ञानोबाराय म्हणतात असल्या जातीचा संसार आहे बरोबर आहे का नाही म्हणून भूते भांबावली संसाराची आडवा माझी पडिली भांबावून गेले आणि मधी जाऊन पडले बरं ह्याची विशेषता आहे मधी पडल्यावरच कळतंय पडलं का काय की माणूस भोवताली बघते ज्ञानोबाराय म्हणतात काय दुजे जव जव घडे तव तव संसार भय जोडे हे आपुलेनी तोंडे देव बोलती वेदे भगवान वेदामध्ये बोलून गेले की संसारानं आजपर्यंत कुणाला समाधान दिलेली बातमी कानावर हो बोला आहे का नाही दुखिया बाबा सुखिया कोई नहीं बरोबर आहे राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया घर वैरागी सगळे दुःखी अडचण नाही आपला मुद्दा हा चाललाय की संसारानं आजपर्यंत कुणाला समाधान दिलेलं नाही मग संसाराची जर सेवा करायला गेलं तर बिल निघल याची गॅरंटी मग सेवा करायची असेल तर एक तर देवाची
आणि नाही जमली तर देवमान्य संताची. संत आणि देव या दोघाची सोडून तिसऱ्याची सेवा कुणी करायची नाही. बरं आता माणसं ग बसत नाहीत. माणसाला त्याच्यात नाद आहे तराजू आणायचा. काय आणायचा? तराजू आणायचा. नाद काही काही माणसाला तर बसले बसले वाजून गप्प ऐकणार नाही. भारी कोणता असेल ह्यातला उगाच घेण्यात देण्याचा नाद माणसाली नाद असते का नसते सांगा. गप बसत नाही. कालचे भारी होतं ह्याच्यापेक्षा वासू उगाच चर्चाचा नाद आहे, तराजू आणण्याचा नाद. तसं देव आणि देवमान्य संत ही दोन सेवा करण्याच्या योग्यतेच्या आहेत. पण दोन्हीत जर मोजमाप केलं तर ह्या दोन्हीत बरं कोणतं वाटायला लागेल? देवाची सेवा मोलाची का संताची सेवा मोलाची? शाबास, संत सेवा ही देवाच्या आवडीची गोष्ट आहे. ज्ञानोबराय म्हणतात, ते हे प्राणा परुते आवडते मज निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसिती. आता बाबांची मूर्ती प्राण प्रतिष्ठा केली. विश्वंभर बाबाचं पुण्यस्मरण आहे. त्यांची पुण्यतिथी का करायची सांगा? त्यांच्या पुण्यतिथीचं कारण एकच आहे की हे बघा, त्यांचं आपल्या वाचून काहीच राहत नाही. आपल्या वाचून त्यांचं काहीच राहत नाही. त्यांना बरं वाटावा म्हणून त्यांची पुण्यतिथी नाही, आपलं बिघडू नये म्हणून करायची. ज्ञानोबरायचे शब्द सांगतो म्हणजे कळ. मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता, किंवा हरपले आपण पे पावे, तै पाहता संताया किंवा सावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा विड. देवाच्या सेवेपेक्षा एक पाकन किंमत कुणाच्या सेवेला? संताच्या सेवेला. नाहीतरी देवाची जर सेवा केली तर संताची जर सेवा केली तर देवाच्या सेवेचं वेगळं. हो संतापायी माथा ठेविता सद्भावे, तेने भेटे देव आपे आप, तेने भेटे देव आपे आप. संतापायी माथा ठेविता सद्भावे, तेने भेटे देव आपे आप, तेने भेटे देव आपे आप. फिटिंग बसली की बरं वाटते माणसाला बी. नामदेवरायाचा अभंग आहे काय? संता पायी माता ठेविता सद्भावे, तेने भेटे देव आपे आप. आपोआप देव भेटतो, त्याला सयास करायची गरज नाही. पण सेवा कुणाची महत्वाची? संताची. कसे 7 दिवस आता आपण संत सेवा करायलो. संताची जर सेवा केली तर महाराज देव खुश होऊन जातो. लक्षात यायला लागले का बोलून? ते खुश होतो देव. नाहीतरी देवाच्या सेवेचं पुन्हा वेगळं दुकान मांडायची गरजच पडत नाही. लक्षात यायला लागले. गुरुवर्य घुले बॉस सांगायचे आळंदी वारकरी शिक्षण संस्थेत, देवाची सेवा केली अनिष्ट प्राप्ती आणि संताची सेवा केली तर इष्टानिष्ट डबल प्राप्ती. अर्थात देवाच्या सेवेनं देव खुश, बरोबर आहे का? देवाच्या सेवेनं देव खुश. पण संताची जर सेवा केली तर देव बी खुश आणि संत बी खुश. तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा, त्यांची केल्या पावे सेवा, त्यांची केल्या पावे सेवा. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा, त्यांची केली पावे सेवा, त्यांची केली पावे सेवा. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा, त्यांची केली पावे सेवा, त्यांची केली पावे सेवा. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा, त्यांची केली पावे सेवा, त्यांची केली पावे. तुका म्हणे देवा, नको नका देऊ, आणि त्यांची केल्या पावे सेवा. थोडक्यात देवाची सेवा केली तर देव खुश, पण संताची सेवा केली तर देव बी खुश संत बी खुश. तुका म्हणे देवा आणि त्यांची केल्या पावे सेवा. देवाला आनंद वाटतो, देवाला समाधान वाटतं. हरी किती समाधान
समाधान वाटतं सांगू का महाराज? कधी समाधान वाटतं सांगू? आता हे आमदार, आता हे संकेत आहे आमच्या घरचा, पण ही कुणाच आहे नवीन दिसायला? आपल्या गावामध्ये हा गावातलंच आहे आमचं. काहीच काळजी करू नका म्हणजे झालं, बाकी काय नाही. नाही तर बघ लावूच देत नाही, पण आता कसं बरोबर आहे का नाही? हे काय घरचं आहे, ही काय अडचण नाही. दबून बोललेलं बरं. हा संस्थांचंच आहे का? हो. कुणाचं आहे का? असं काय उद्धव महाराज थोडंच म्हणते असं तसं करा म्हणून तुम्हाला, तुम्ही मनानच करता त्याला, आम्ही काय करणार? बरोबर आहे का नाही? सांगा बघा, इकडे लक्ष द्या. आता देवाची सेवा केल्यावर, संतांची सेवा केल्यावर देवाला किती आनंद वाटतो याचं उदाहरण सांगतो. हे आमदार खासदार आता निवडून आले का नाही महाराज? निवडून आले का नाही? हे आमदार खासदार निवडून आल्यावर सगळ्यात जास्त आनंद कुणाला होत असेल भरत महाराज? हा कार्यकर्त्याचं काय, ती 90 वारी असते, त्यांचं काय त्यांची जजमेंट नाही. सगळ्यात जास्त कार्यकर्ते जिकडून निवडून आहेत तिकडे गुलाल उधळीते, त्यांचं काय नसते. त्यांचं काय नसते. माझ्या विरोधात एक जण उभा राहिला होता, माझ्या संघ एक जण काम करणारा, आणि ती तिकडून ग्रामपंचायतला ते निवडून आले होते त्यांच्या संघ नाचायला. मिळालं सकार आम्ही इकडे कुठे असंच असतंय म्हणतो. पण पैसे माया खाल्लेत ना, पण आता 5 वर्ष ह्यांचं काम आहे म्हणला. तू हो काय काम कार्यकर्त्याचं नाही. सगळ्यात जास्त जरा विचार करून सांगा. हरी कुणाला होत असं? माय बाप्पाला. कुणाला होणार? कुणाचा बी आनंद सगळ्यात जास्त कुणाला असतो? मग माय बाप्पाला. मग हे आमदार खासदार जी निवडून आले, हे निवडून आल्याच्या नंतर ह्यांच्या माईला आणि ह्यांच्या बापाला जेवढा आनंद झाला तेवढा आनंद निगमानंद महाराजांची, विश्वंभर महाराजांची सेवा केली हो देवाला होणार. कळायला लागले का नाही? पुत्राच्या विजय पिता सुखावत जाय, तैसे पूजिता वैष्णव, हो सुखे संतोष तो देव. पुत्राचा विजय पिता सुखावत जाय, तैसे पूजिता वैष्णव. महाराजांच्या या मूर्ती प्राण प्रतिष्ठा कार्यक्रम आहे, त्याला सहकार्य केले. विश्वंभर महाराजांच्या मंदिराला सप्ताहाला वर्गणी दिलेली, मच्छिंद्रगडाला ज्यांनी जाऊन सहकार्य केलेलं आहे त्यांच्यावर देव मनातून खुश झाला. देव त्यांच्यावर, त्यांना वेगळं दुकान मांडायची गरज नाही, देव मनानं त्यांच्यावर खुश आहे. पण आता ही जी आहे ही कुणाची सेवा आहे? ही सप्ताह म्हणजे मी दत्त महाराज सेवा लो महाराज संताची. कुणाची सेवा आहे ही? संताची सेवा आहे ना. मग हित बी समजा आज पंगत कुणाची होती? आज कुणाची? वाड्या वाईज का गाव वाईज आहे? बघू दे. म्हणजे कसं आता हे पंक्ती समजा अन्नदान आहे. आजचं अन्नदान कुणाकडे होतं याच्यावर लिहिलेलं नाही वाटतं? कुठं आहे ह्याचं? हां का मी वाचून दाखवतो. आज ही 24 तारीख. आज अन्नदान लमानवाडी नंबर 1 आणि नंबर 2 खामकरवाडी सकाळ, आणि संध्याकाळी आनंदवाडीवाल्याच होतं. बरोबर आहे का नाही? आनंदवाडीवाल्याची संध्याकाळची पंगत आहे. आणि वाढायला माणसं कमी येतं. आणि फुलसांगीवाले लांबून बघायले. फुलसांगीवाले लांब, कुठले बी रामगावनवाले असू द्या, जोडवाडीवाले असू द्या, नारायणवाडीवाले असू, गाजीपूरवाले, शास्त्रीनगर, तरडगाव, कुठले बी असू द्या, अशी लांबून बघायला लागले. आणि पंगत कुणाची? आनंदवाडीवाल्याची. माणसं वाढायला कमी येतं आणि ही बाकीच्या वाडीवाले बघायला असं ना, ह्यांचे असेच हाल झाले पाहिजे. हो असलं बी जरी तुमच्या मनात आलं तरी जरा तुकोबराय खाली जाऊन बोलले, तुम्हाला सांगितलं लई राग येईल का? सांगूच. हा समजा बऱ्याच दिनाने तर वर्गणी दिलेले, काही जण म्हणायचे एवढं नाही आपल्यावरच जेवायचं जाऊन यायचं नुसतं कुठं वर्गणी पैसे दिले असल्यासाठी. बोलू का कस करू? होय उद्धव महाराज बोलू का? अहो का कसं आहे 6 महिने झालं महात्मा आलाय आमचा, अजून कुठं असलेला होय बरोबर आहे का नाही? बोलू का कस करू? हा बोलू का? संत सेवेशी अंग चोरी दृष्टी न पडो दयावरी, ऐशयाची व्याली रांड चलो तिचे तोंड. संत सेवेशी अंग चोरी
कोणी दृष्टी न पडे तयावर अशी आजी आजी रांड रांड चला चला जिथे तोंड जिथे तोंड. महाराज म्हणतात संत सेवेशी अंग चोरी दृष्टी न पडो तयावरी जनपटी दिलेली नाही त्याच्या तोंडाकडे बी बघायचं नाही कारण आईशी याची व्याली रांड जळो जळो तिचे तोंड त्याचं तर तोंड बघू नकाच पण त्याच्या माईचं बी तोंड बघायचं नाही म्हणलं प्रमाण ही गाथ्यात लय घेऊन हानवानू घ्या माया नादी लागू नका बरोबर आहे का नाही लय देवाला आनंद वाटणार सेवा केल्या इथं निगमानंद महाराजांची सेवा केली विश्वंभर बाबाची सेवा केली देव खुश होणार आणि जर नाही केली तर राग येतो देवा राग येतो देवा राग येतो देवा राग येतो देवा तुका म्हणणे घे सेवा तुका म्हणणे घे सेवा तुका म्हणे घे सेवा म्हणे घे सेवा तुका म्हणे घे सेवा राग येतो देवा तुका म्हणे घे सेवा तुका म्हणे घे सेवा तुका म्हणे घे सेवा राग येतो देवा तुका म्हणे घे सेवा तुका म्हणे घे सेवा आपले रोजचेच बोलो वाजू इकडे नका वाजू लक्ष द्या आमचं ते मेळ लागाना घ्या आपलं रोज दादा दादा हाणलं की आमचं तापात येते मापात लक्षात आलं खरं बोलायला काय बरोबर आहे का नाही आता ही बी रोज शेंगा असून वेगळेच वाजवायला लागलाय आज काय मला लक्षात आलं का नाही बघा इकडे द्या राग येतो देवा आणि तू का म्हणे निघे सेवा संताची जर सेवा नाही केली तर देवाला राग येणार देवाला काय होणार राग येणार आणि जर सेवा केली तर देवाला आनंद वाटणार असते काही काही माणसं जन्मजात दसकट छाप असते जन्मजात दसकट छाप अवलादीत काही काही जन्मजात दसकट कळत असतील दसकट कशाचे दसकट कशाचे पप्पा कशाचे तुमच्याकडे दसकट दत्त महाराज कशाचे असते बाजरीचे ज्वारीचे ह्याला काय म्हणतात दसकट तशी दसकटाचं काय असते ती जात काढताना तिरकस काढलेली असते अशी दसकट कसे काढलेले असते तिरकस काढलेले असते त्याला चांगली दहारा असते साध्या चपलाला आणि शिल्परला ती अवलाद मूज येत नाही त्याला नालाचा जोडा लागत असतो मग ती नालाचा जोडा नाथ महाराजांनी वापरला नाथ महाराजाच्या भागवतातली ओवी पण देवाच्या तोंडातले शब्द फक्त लिहिले नाथ महाराजांनी स्वतः भगवान म्हणतात तुमच्या दारात संत आले आणि तुमची देवपूजा चालू तर भगवान परमात्म्याचे शब्द ऐका भगवान म्हणतात त्या साधूची पूजा न करिता पण त्या दारात आलेल्या त्या साधूची पूजा न करिता जो माझी पूजा करी तत्वता भगवान म्हणतात तेने मज उरी हानितल्या लाता के तू माझ्या घाता प्रवर्तला भगवान म्हणतात संताची अवहेलना करायला लागलाय आणि माझी पूजा करायला लागलाय का अजिबात नाही त्याचे नोहे बरे उभय लोके त्याचे नोहे बरे उभे त्याचे नोहे बरे उभे हे संताशी कोपवी कोण्याही प्रकारे संताची कोपवी कोण्याही प्रकारे कोण्याही संताची कोपवी कोण्याही प्रकारे त्याचे नोहे बरे उभय लोके त्याचे नोहे बरे उभे लोके त्याचे नोहे बरे उभे लोके टाईट बसा सगळे नीट बसा टाईट बसा सगळ्या वाड्याचे तंड्यावरचे गावाले सगळे नीट बसा एकदा नीट बसा सगळे टाईट बसा नीट ऐका गडातडाचा परिसर आहे गड आहेत भरपूर कोणत्या बी अंगाला जर एखाद्या साधूला दुखवायचा प्रयत्न केला कुठल्या बी अंगाला असू द्या ते मग काय वरून असू द्या मधून असू द्या बाहेरून खालीवरी करण्याचा नाद काही काय जणाला आहे महाराजाच्या तोंडावर वाबा वाबा करणार महाग कुचाकुची करणार असली नाद आहेत आपल्या असली नादाची माणसाची त्याच्यामुळे नीट ऐकून ठेवायचं नीट ऐकायचं देव वाटली वर्गणी देव वाटले पैसे द्यायचे येऊ वाटलं यायचं नाही तर नाही यायचं पण जर का बाबा कोण्या साधूला तुम्ही त्रास देण्याचा प्रयत्न करताल
तर त्याचे नोहे बरे उभय लोहे. कोणत्याच प्रकारानं तुमचं चांगलं करणार नाही, कारण ह्या लोकांनी अंगाला राख लावलेली असते. कळायला लागले का नाही माझं बोलून? ह्याने अंगाला राख लावलेली. साधू संताला जर तुम्ही त्रास द्यायचा प्रयत्न केला तर देव तुमचं बरं करणार नाही. कळायला लागले का नाही? कळायला हा ध्यानात बसायले का नाही बसायला? संताशी कोपवी कोण्याही प्रकारे त्याचे नोहे बरे उभय लोकी. ध्यानात बसलो. म्हणून देवाच्या सेवेपेक्षा सेवा कुणाची महत्वाची? साहेब कुणाची महत्वाची? संताची महत्वाची, संताची. तुकोबाराय म्हणतात काय? दारात संत आले आणि दारात संत आल्याच्या नंतर देवपूजा चालू होती. चोपदारांनी जाऊन सांगितलं ती उद्धव महाराजांनी ते आपल्या दारात आले. बसा 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 तिथं दारात बसा म्हणा, माझी देवपूजा झाली मग बोलतो. तुकोबाराय काय म्हणले? काय म्हणले तुकोबाराय? संत पूजा नीट ऐकून ठेवा. दारात जर साधू आले, दारात जर संत आले, आरती गणगुळी उगाळलेली तशी ठेवायची, धुवून टाकायची आणि आधी साधूची सेवा करायची. आणि संत निघून गेल्यावर मग देवाचं बघायचं. आणि एखाद्या वेळेला महाराज म्हणले, बाबा म्हणले चला माझ्यासोबत, देव तसे ठेवून द्यायचे आणि बाबासोबत निघायचं. ऐकायलात का तुम्ही? निमगाव आलेली बोलायला लागलो, लक्ष द्यायला लागले का नाही? तसे देव सोडायचे आणि बाबा संग चलत राहायचं. बाबा म्हणले इकडे जाय तिकडं, आता देव पण तशीच राहू द्या. संत बोलले देवाच्या पूजेची गरज नाही. ध्यानात बसायला लागले का माझं बोलून? हा दुसरं सांग. आणि जर का बाबा त्यांची अवहेलना करतात संताची आणि देवाची पूजा करतात तर तुकोबारायचे शब्द आहेत काय? संताचा अतिक्रम देवपूजा तो अधर्म, येती दगड तैसेवरी मंत्र पुष्प देवाशिरी. जर संतांचा अतिक्रम करून देवाची पूजा करताय तर ती मंत्र नाहीत, शिव्या आहेत आणि फुलं नाही, दगड दगड. म्हणून देवाच्या सेवेपेक्षा एक काकण किंमत कुणाच्या सेवेला? दत्त महाराज संताच्या सेवेला. कुणाच्या सेवेला? संताच्या सेवेला. संत सेवा अति मोलाचा आटम असल्यामुळे सकारात्मक शब्द वापरले शेवटच्या चरणात. तू का म्हणे संत सेवा, तू का म्हणे
तुकोबराचे शब्द. हरी महाराज म्हणतात तुका म्हणे संत सेवा. कोणती सेवा? कोणती सेवा? संतांची. तुका म्हणे संत सेवा आणि हेची देवा उत्तम